आयुष्यमान पंडितदार साहेब, आजची उत्सव मूर्ती एस शिंदे साहेब, आयोजक नाडगौडा साहेब, धारड साहेब, महेश उबाळे, त्याचबरोबर एस डी वाघमारे साहेब, त्याचबरोबर एल जी पवार, डी आर शिंदे, अशी प्रेम चालेल ना, त्याचबरोबर सर्व रणवीर स्टाफ, त्याचबरोबर सर्व एस शिंदे साहेबांचे परिवारातील सदस्य, नातेवाईक, पै पाहुणे आणि मित्रांनो, एस शिंदे साहेब सेवानिवृत्त होत आहे असं वाटतच नाही आज सुद्धा, पण त्यांनी 41 वर्षाचा प्रवास कसा केला ते 5 मिनिटात सांगणं अवघड आहे. त्यांची सुरुवात कमर्शियल क्लर्क पासून रेल्वेमध्ये झाली आणि 2-4 वर्ष कमर्शियलमध्ये काम केल्यानंतर गाडसाहेब झाले आणि गाडसाहेब झाल्यानंतर त्यांनी भरारी घ्यायचं काम केलं आणि उत्तुंग शिखरावर कुटुंबाला पोहोचवायचं काम केलं. आयुष्यामध्ये सगळ्यांच्या नशिबी नसतं हे, आणि आज त्यांच्या नशिबामध्ये आजचा हा दिवस आलेला आहे. प्रत्येक कामगाराला वाटतं, मग तो सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट असो, की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या रिटायरमेंटचा क्षण यावा, माझ्याबरोबर ज्यांनी काम केलेले त्यांनी मला सेंडअप करावा, माझ्या घरच्यांनी व्यवस्थितपणे मी सुखी जावं, असं प्रत्येकाच्या मनामध्ये एक सुप्त इच्छा असते. सगळ्यांच्या मनामध्ये असते पण सगळ्यांच्या नशिबात नसते. पण आज एस शिंदे साहेबांच्या आज नशिबामध्ये ती इच्छा पूर्ण होत आहे आणि ते व्यवस्थितपणे दुसऱ्या प्रवासाला आज घरी निघालेले आहेत. बरोबर आहे ना, अगदी बरोबर आहे. आज घरी निघालेले आहेत आणि त्या प्रवासादरम्यान त्यांना शुभेच्छा देण्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मित्रांनो, पाठीमागं जे गार्ड कॅडर बसलेले आहे, पाठीमागून पुण्यावरनं उरुळीवरनं जे सगळे लोक आलेले ते फार अगदी जवळची लोक शिंदे साहेबांची आणि आमची. त्याचबरोबर इथले गार्ड कॅडर आहे, रनिंग कॅडर आहे. रेल्वेच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये ट्रेन मॅनेजरचं काम करीत असताना इंजिन रिव्हर्सचा जमाना दौंड जंक्शनला होता आणि त्या इंजिन रिव्हर्सच्या जमान्यामध्ये गोवा असेल, पटना असेल, झेलम असेल आणि शिंदे साहेब गार्ड्स असतील आणि इंजिन रिव्हर्सिंग असेल आणि बॅग घेऊन तिकडच्या SLR मधनं पुन्हा एकट्या SLR मधनं कोल्हापूर एकट्या SLR मध्ये जायचं असेल आणि 5 मिनिटं घरी जाऊन बॅग घेऊन नाश्ता आणि डबा आणायचा असेल, तोपर्यंत इंजिन लोडवर जायचं आणि इंजिन लोडवर गेल्यानंतर वॉकी टॉकी ब्रेकामध्ये असायची आणि सांगून जायचे, जर ड्रायव्हरने आवाज दिला तर कंटिन्युटी करून